नमस्कार. मागच्या व्हिडिओत आपण एक चिमूट सुंठीची किमया काय आहे हे समजून घेतलेलंच आहे. पण हा पण फार महत्त्वाचा आहे. कारण आजच्याच वर्तमानपत्रात आपल्यापैकी बहुतेक सगळ्यांनीच एक बातमी वाचली असेल. ती म्हणजे मुंबईत जवळपास 5-6 कोविडचे रुग्ण सापडले. मग घाबरायचंय का? अजिबात नाही. त्यावेळी आपण जशी स्वतःची काळजी घेतली तशीच याही वेळी घेतली तर हे कोविड इन्फेक्शन अजिबात पसरणार नाही याची खात्री बाळगा. पण त्यासाठी काय करायला हवंय? तर त्यासाठी आपण जे म्हणत आलो की प्रथा परंपरांप्रमाणे शौचादी कर्म वगैरे पाळायला हवी, ती खरंच पाळायला हवी हे आपण समजून घेतलं होतं आणि त्या प्रकारची स्वच्छता आपण पाळलीच पाहिजे. तुम्हाला हवं असेल तर खाली कमेंटमध्ये मेन्शन करा, म्हणजे पुढचा व्हिडिओ ती कशी पाळायची याबद्दल सविस्तर सांगेन. पण ही सगळी गोष्ट करताना 2 गोष्टी नक्की तपासून घ्या. त्या म्हणजे आपल्या शरीरातील व्हिटॅमिन D3ची पातळी आणि व्हिटॅमिन B12ची पातळी. का? माझा रुग्णानुभव असं सांगतो की सहसा व्हिटॅमिन D3 किंवा B12 यांची जर कमतरता आपल्या शरीरात असेल तर नक्कीच आपलं शरीर कुठल्याही संसर्गाला लवकरात लवकर कॅच करतं किंवा पकडून घेतं किंवा आपल्याला लवकर संसर्ग होण्याची शक्यता असते. ह्या दोन्ही गोष्टी तपासून घ्या आणि ते आपले ब्लड रिपोर्ट्स आपल्या जवळच्या आपल्या फॅमिली डॉक्टरना किंवा आयुर्वेदिक डॉक्टरना दाखवा. म्हणजे ते तुम्हाला त्या अनुरूप काही जर औषधांची गरज असेल किंवा काही आहार घटकांचा बदल करायचा असेल तर त्या अनुरूप तुम्हाला काही पर्याय सुचवतील. अशा प्रकारे आपल्या शरीराची व्याधी क्षमत्वाची ताकद म्हणजेच इम्युनिटी पॉवर थोडक्या भाषेत ही स्ट्रॉंग झाली की कुठलंही इन्फेक्शन आपल्यापर्यंत यायला वेळ लागेल. आणि तोपर्यंत आपल्या स्वच्छताच्या गोष्टी आपण जर पाळल्या तर मग कशाचंच टेन्शन घ्यायची गरज नाही. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.